हे जे हँडल हलतं ना ते नाही हल्लं पाहिजे. आणि आपली डाव्या साईडनं गाडी राहिली पाहिजे. हँडल हलते ना तर त्याच्यासाठीच इथं प्रॅक्टिस करतोय खराब रोडला. इथं टर्न करते, स्ट्रेट नाही जात का? हां स्ट्रेट जाऊ द्या. आरशे सेट आहे का? दोन्ही आरशे सेट करून घ्या. गाडी ऑन असली तर 2 मिनटं ब्रेक दाबून ठेवा, नाही तर बंद करा. ठीक आहे ना? आता आहे ना आपल्याला पूर्ण इथं डाव्या साईडला गाडी गेली पाहिजे जाताना, आणि येताना इकडून डाव्या साईडनं, तुमच्या हाताच्या डाव्या साईडनं, आणि हल्ली नाही पाहिजे. ठीक आहे सावकाश. खराब रोडला प्रॅक्टिस करतोय हँडलसाठी. हँडल हलतंय ना, आणि स्पीड बघत चला. छोटा स्पीड राहू द्या, जास्त स्पीडवर नको. हां ठीक आहे. पाय खाली, पाय पटकन खाली घेत जा. जिथं असा डिसबॅलन्स होतो ना तिथं पटकन पाय खाली घ्यायचे. ज्युपिटर गाडीची प्रॅक्टिस करतोय आपण. मॅडमला आहे ना हँडल हलतंय आणि रेसवर थोडंसं कंट्रोल नाही, म्हणून अशा खराब रोडला प्रॅक्टिस करतोय. खराब म्हणजे हा थोडंसं असं सिमेंट रोड आणि मुरमासारखा रोड आहे, तर इथं हँडल कंट्रोल झालं ना तर रोडला पण चालवता येईल. तशी मॅडमला रोडला छान चालवता येते. इथं आपण याच्यासाठी प्रॅक्टिस करतोय, खराब रोडची आणि हँडलची प्रॅक्टिस चांगली होईल म्हणून. हँडलवर जजमेंट आलं पाहिजे. ठीक आहे. टर्न बी करते बघा. टर्न करायला प्रॉब्लेम आला का बघू आपण. नाही येतोय टर्न. टर्न करताना सावकाश टर्न करायचा, घाई करायची नाही. ब्रेक सगळा सोडून नाही द्यायचा, स्लो ब्रेक सोडायचा आणि अशी टर्न करायची. जितकं तुम्ही शांततेत प्रॅक्टिस करणार ना तेवढी गाडी समजेल. पाय लगेच एकच वरती घेतला, एकच पाय वरती घेतला, दोन्ही खाली. हां टर्न करतोय ना आपण, अशी मिस्टेक होती कधी. एक पाय वरती येऊन जातो पटकन. हा सायकल येत असले का असं होतं, त्यांना सायकल येते ना ते पटकन एक पाय वरती ठेवता. हे बघा, एक पाय वरती ठेवता तुम्ही पहिले, तर शक्यतो दोन्ही पायांची सवय ठेवा खाली. इक्वल बॅलन्स होतं, दोन्ही पाय खाली हवेत तरंगवल्यावर. आणि वरती ठेवताना पण दोन्ही सोबत वरती ठेवा. हे बघा, गाडी वाकडी तिकडी चालली आहे ना अजून थोडीशी, आणि तिथं मॅडमचा एकच पाय पटकन खाली येतो. सायकलचं येत असले का असे प्रॉब्लेम होतात, एक पाय खाली येतो आणि एक पाय वरतीच राहतो. तर तुम्हाला शक्यतो प्रॅक्टिस अशी करायची की दोन्ही पाय खाली आले पाहिजे आणि दोन्ही पाय वरती ठेवता आले पाहिजे स्कूटीवर. मॅडमच्या घराजवळच प्रॅक्टिस करतोय आपण. आता मॅडमने घराकडे टर्न केलं आहे त्यांच्या. तुम्हाला दाखवते मी त्यांच्या घराकडचा पण रोड खराब आहे. इथं मुद्दाम प्रॅक्टिस करतोय आपण की इथं जर बॅलन्स चांगला आला ना तर रोडला काहीच वाटत नाही, का बरं की रोड खूप प्लेन असतात छान. डांबरी रोडला तुम्हाला गाडी फक्त सरळ न्यायची असती, पण इकडं कशी थोडी वाकडी तिकडी होती. बघा आता इथं गुतून गेले मॅडम, थोडंसं अडकून गेले, का बरं की दगड आहे ना, तर दगडामुळं तिथं काढता नाही येते. थोडीशी रेस करा, निघन दगडामध्ये अटकली ती. रेस करा तुम्ही, पुढं घ्या, फक्त स्टार्ट करून पुढं घ्या. अच्छा बंद केली का बरं? हां मग आता इथं चालूच टर्न करू ना आपण, चालू याच्यातच टर्न करू. टर्नची पण प्रॅक्टिस करतोय ना. हां आता काय करा, पहिले हँडल माझ्याकडे करा. हां आणि चालू करा गाडी. स्टार्ट करून स्लो पुढे घ्या. मला काय वाटलं दगड लागलाय काय चाकाला म्हणून थांबले, तर ठीक आहे. टर्नचं करायची प्रॅक्टिस विचारतो त्या. उतरून टर्न नाही करायचं, अशीच प्रॅक्टिस करायची. कसं उतरलं ना गाडी फिरवायला खूप जड असते. उलटं चालून अशी थोडी पुढे घ्यायची, थोडी घेत राहा. स्लो ब्रेक सोडा. हां स्लो, गाडी वाकून नका देऊ, फक्त दोन्ही पायांवर बॅलन्स करा. ठीक आहे. स्लो हां स्लो घेत राहा सावकाश. जेवढी अजून पुढे येईन ना तेवढी पुढे या. मग पुढे रोड संपतोय ना, हां येऊ द्या थोडीशी पुढं, छोटा रोड आहे ना. बस आता हँडल पूर्ण तिकडं डाव्या साईडला, आणि रिवर्स मागं. रिवर्स जाताना रेस होणार नाही याची काळजी घ्यायची, आणि हळूहळू ब्रेक सोडून मागं जाऊ द्या मागं. ब्रेकवर लक्ष ठेवा, आणि तिकडचा हात असं करा रेसचा. हां लोटा, ब्रेक दाबू नका ना, नका दाबू. ब्रेक वाट राहू द्या, पूर्ण हात काढला, पूर्ण हात पण नाही काढायचा, कधी रेस होऊ शकते ना अचानक. हां ठीक आहे, आता चालू करून घ्या स्लोमध्ये. थोडा वेळ लागतो आपल्याला टर्निंगला, स्टार्टिंगला. खराब पण रोड आहे ना, पण एकदा तुम्हाला सवय झाली नाही तर मग पटकन टर्न होत जाईल. इथं इंडिकेटरचा पण यूज करायचा. तुम्हाला ज्या साईडला जायचं त्या साईडचं इंडिकेटर द्यायचं. हां डाव्या साईडला जायचं असलं तर डावा, उजव्या साईडला टर्न करायचं आहे तर उजवा इंडिकेटर दिला. तुम्हाला डाव्या साईडला जायचं आहे ना, ठीक आहे, डाव्या साईडचा दिला. आता चालवा, म्हणजे याने तुम्हाला इंडिकेटर पण समजेल. तुम्हाला ज्या साईडला टर्न करायचं त्या साईडला इंडिकेटर द्यायचं. इंडिकेटरची बी प्रॅक्टिस होईल आपली.
इंडिकेटर दिलं का मागच्यानं असं कळतं बघा, इंडिकेटर दिलेलं आहे म्हणून. लाईट चालू बंद होतोय ना, आणि आवाज पण येतोय. ह्या गाडीला मॅमच्या आवाज पण आहे, काही काहींच्या इंडिकेटरला आवाज नाही येत. तर ठीक आहे, आवाज असला तर तुम्ही बसू पण शकता, ते बसून भेटतं इंडिकेटरसाठी. तुम्हाला जर असं साऊंड बंद, इंडिकेटर लगेच बंद नाही करायचं. तुम्ही आता बंद केलं ना, लगेच टर्न नाही झाला ना आपला. मॅमने लगेच इंडिकेटर बंद केलंय. इंडिकेटर द्या परत. हां, टर्न करा. कोणत्या साईडला? हां, ठीक आहे, चुकीचं झालं होतं. परत तिला घ्या पुढं. सावकाश पुढं घ्या. सावकाश पुढं घ्या. ठीक आहे, सावकाश पुढं घ्या. स्लो पुढं घेत राहा. हां, आता इंडिकेटर बंद करू शकता. ठीक आहे, असं झाल्यावर तुम्हाला इंडिकेटर बंद करायचं आहे. पहिले टर्न झाला नव्हता ना, म्हणून इंडिकेटर आपण लगेच बंद नाही करत. ठीक आहे, बाय बाय.